नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपला इतिहासचा जो टॉपिक सुरू आहे प्राचीन भारताचा इतिहास, तर त्यापैकी आपले बघा प्रागैतिहासिक काळ, सिंधू संस्कृती, वैदिक काळ पूर्णपणे झालेला आहे. आता आपण जो टॉपिक घेणार आहोत ते महाजनपद काळ. तर या टॉपिकला आपण सुरुवात करूया. आता बघा, महाजनपद म्हणजे इसवी सन पूर्व 6व्या शतकातील प्राचीन भारतातील 16 मोठी आणि शक्तिशाली राज्ये किंवा प्रजासत्ताक होत. त्यांच्या बद्दलची सर्वसमावेशक माहिती खालीलप्रमाणे. म्हणजे बघा, महाजनपद जी होती ती इसवी सन पूर्व म्हणजेच येशू ख्रिस्तांच्या जन्माच्या आधी 6व्या शतकामध्ये प्राचीन भारतात काय झालं तर 16 मोठी शक्तिशाली राज्य जी होती त्यांना काय म्हटलं जायचं तर महाजनपद म्हटलं जायचं. आता त्यांच्या उदयाची जी कारणं आहेत ते आपण बघूया. इसवी सन पूर्व 6व्या शतकात गंगेच्या खोऱ्यात शेतीचा विकास झाला, लोखंडाचा शोध लागल्यामुळे अवजारे आणि शस्त्रे तयार करणं सोपं झालं. बघा, म्हणजे हळूहळू काय झालेलं आहे की डेव्हलपमेंट होत गेलेली आहे. अश्मयुगापासून त्यानंतर वैदिक काळाला, सिंधू संस्कृती झाली, नंतर वैदिक काळाला, आणि हळूहळू इथं महाजनपद या काळाला सुरुवात झाली. मग काय झालं, शेतीचा विकास होत गेला, भरपूर प्रमाणामध्ये त्यामध्ये डेव्हलपमेंट होत गेली. मग लोखंडाचा शोध लागल्यानंतर त्यापासून विविध अवजारांची निर्मिती व्हायला लागली आणि तसंच शस्त्रही निर्माण करणं सोपं झालं. या आर्थिक समृद्धीमुळे लहान जनपदे म्हणजेच कबिले त्यांना म्हटलं जायचं, हळूहळू मोठ्या महाजनपदामध्ये रूपांतरित झाली. म्हणजे बघा, जी जनपदं होती म्हणजे लहान लहान गावं असतील किंवा जी लोकांचा जो कबिला होता, एक ग्रुप होता, त्याला जनपद म्हटलं जायचं. पण हळूहळू नंतर काय झालं, या जनपदांचं महाजनपदांमध्ये रूपांतर झालं. आता ती 16 महाजनपदं कोणती होती आणि त्यांच्या राजधान्या कोणत्या होत्या हे आपण बघूया. प्राचीन बौद्ध ग्रंथ बघा, लक्षात ठेवा, अंगुत्तर निकाय. बघा, प्राचीन बौद्ध ग्रंथ जो आहे, आपल्याला MCQ मध्ये विचारलं जाऊ शकतं की प्राचीन बौद्ध ग्रंथ कोणता? अंगुत्तर निकाय. आणि जैन ग्रंथांमधून या 16 महाजनपदांची नावं मिळतात. म्हणजे प्राचीन बौद्ध जो ग्रंथ होता तो आणि जैन धर्मियांचे जे ग्रंथ होते, तर या ग्रंथांमधून आपल्याला या 16 महाजनपदांची नावं मिळलेली आहेत. म्हणजे जे संदर्भ घेतले गेलेले ते यातून घेतले गेलेले आहेत. तर आता बघा, ती महाजनपदं, त्यांच्या राजधान्या आणि आत्ता सध्या ती ठिकाणं कुठे आहेत तर ते मी इथं चार्टद्वारे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर पहिलं जे महाजनपद आहे बघा, मगध हे जे महाजनपद आहे त्याची राजधानी गिरिव्रज म्हणजेच राजगीर, आणि आत्ता सध्या ते बिहार, पटना, गया या ठिकाणी स्थित आहे. त्यानंतर अंग, त्याची राजधानी होती चंपा, त्याची सद्यस्थिती आत्ता बिहार, भागलपूर येथे आहे. त्यानंतर काशी, त्याची राजधानी होती वाराणसी, तर याचंही सध्याचं ठिकाण आहे उत्तर प्रदेश, वाराणसी. त्यानंतर चौथं जे महाजनपद आहे ते आहे कोसल, त्याची राजधानी आहे श्रावस्ती, अयोध्या, त्याची सध्याची स्थिती पण आहे उत्तर प्रदेशमध्ये फैजाबाद येथे. त्यानंतर पाचवं जे महाजनपद आहे ते आहे वज्जी म्हणजेच वृज्जी, त्याची राजधानी आहे वैशाली आणि त्याचं सध्याचं जे ठिकाण आहे भारतामध्ये ते आहे बिहार, मुझफ्फरपूर. त्याच्यानंतर 6वं जे आहे ते आहे मल्ल, कुशीनगर, पावा ही त्याची राजधानी आहे आणि त्याची सध्याची स्थिती आता उत्तर प्रदेशमध्येच गोरखपूर येथे आहे. त्यानंतर आहे ते 7वं वत्स, त्याची राजधानी आहे कौशांबी. हा प्रश्न बघा, म्हणजे राजधान्या आणि ते जी महाजनपद होती, हा प्रश्न MPSC मध्ये आलेला होता.
म्हणजे त्या जोड्या जुळवण्याच्या फॉर्मॅटमध्ये आलेला होता. म्हणजे एका बाजूला तुम्हाला महाजनपदं दिलेली होती आणि त्याच्या राजधान्या दिलेल्या होत्या. त्याच्या तुम्हाला योग्य जोड्या लावायच्या होत्या. तर हा जो चार्ट आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि हा तुम्ही नोट करून ठेवावा. तो तुम्हाला प्राचीन भारताच्या इतिहासाचा स्टडी करताना त्यातला जो पॉईंट आहे आपला हा महाजनपद हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. MPSC करणाऱ्यांसाठी हा खूपच महत्त्वाचा पॉईंट आहे. त्याचबरोबर यावर सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न येतात. तर त्यानंतर जो आहे वत्स घेतला आपण, त्याची राजधानी कोणती आहे तर कौशांबी आहे आणि त्याचं आत्ताचं जे ठिकाण आहे भारतामध्ये ते आहे उत्तर प्रदेश, अलाहाबाद. त्यानंतर 8वं जे आहे ते आहे कुरू. कुरूची राजधानी आहे इंद्रप्रस्थ. आता ह्याचं जे आत्ताचं सध्याचं ठिकाण आहे दिल्ली आणि हरियाणा. त्यानंतरचं जे आहे पांचाल, त्याची राजधानी होती अहिछत्र म्हणजेच कांपिल्य नगरी. त्यानंतर त्याचं जे आत्ताचं ठिकाण आहे उत्तर प्रदेश, बरेली. 10वं जे आहे ते आहे मत्स्य, त्याची राजधानी होती विराटनगर आणि त्याचं सध्याचं ठिकाण आहे राजस्थान, जयपूर येथे. त्यानंतर 11वं जे आहे ते आहे चेदी आणि त्याची राजधानी आहे शक्तिमती आणि त्याचं सध्याचं जे ठिकाण आहे ते बुंदेलखंड. त्यानंतर 12वं ठिकाण आहे ते शूरसेन आणि त्याची राजधानी जी आहे ती आहे मथुरा. तीही उत्तर प्रदेश या ठिकाणी सध्या स्थित आहे. आता बरेच जी ठिकाणं आहेत बघा, म्हणजे बरेच जी महाजनपद आता आपण जस्ट वाचली, जसं की मल्ल असेल, वत्स असेल, कुरू, पांचाल, मत्स्य, चेदी, ही जी ठिकाणं आहेत ती मलाही याचा स्टडी करताना असा प्रश्न पडलेला होता की ही सगळी जी ठिकाणं आहेत म्हणजे ही जी महाजनपदं आहेत ती महाभारतामध्ये आपण ऐकलेली आहेत बघा. तर मग त्याचं काही कनेक्शन होतं का महाभारताशी, की बाबा महाजनपदं त्यावेळेचीच होती का, असे प्रश्न मलाही पडलेले होते. पण तसं नाही आहे. महाभारत रामायण ज्यावेळी घडलं त्याचं असं काही लिखित पुरावे किंवा असे ठोस पुरावे असे कुठं नाही आहेत. म्हणजे प्रत्येक संदर्भ पुस्तकांमध्ये त्याची वेगवेगळी म्हणजे माहिती दिलेली आहे प्रत्येक संदर्भ पुस्तकांमध्ये. तर ही जी ठिकाणं आहेत महाजनपदांची ती महाभारताशी रिलेटेड नाहीत. त्यामुळं इतिहास आणि जे ते धार्मिक ज्या त्या कथा होत्या, म्हणजे त्या ज्या रामायण महाभारत ह्या ज्या कथा होत्या तर त्या यांच्याशी सांगड म्हणजे घातली गेलेली नाही आहे कुठंही इतिहासामध्ये आणि असे काही लिखित पुरावेही कुठं सापडलेले नाही आहेत. त्यामुळं इथं ते कन्फ्युजन करून घ्यायचं नाही आहे की बाबा ही महाभारतातली ठिकाणं आहेत तर मग तीच आहेत का, तर नाही, तीही ठिकाणं नाही आहेत. त्यानंतरचं जे आहे ते आहे शूरसेन, मथुरा, त्याची राजधानी आहे मथुरा येथे आणि त्याचं आत्ताचं जे ठिकाण आहे ते आहे उत्तर प्रदेशमध्ये मथुरा येथे. 13वं जे आहे ते आहे अश्मक, त्यालाच अस्सक असं म्हटलं जायचं आणि हे जे आहे ते त्याची राजधानी जी आहे ती पैठण म्हणजेच प्रतिष्ठान येथे, हे महाराष्ट्रामध्ये स्थित आहे सध्या. म्हणजे हे एकमेव असं एक महाजनपद आहे ते दक्षिणेमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये होतं. तर त्यानंतर जे आहे ते आहे अवंती. अवंतीचं जे राजधानी होती ती आहे उज्जैन म्हणजेच माहिष्मती आणि त्याचं आता सध्याचं ठिकाण आहे मध्य प्रदेश, माळवा येथे. त्यानंतर 15 नंबरला आहे गांधार. गांधारची राजधानी होती तक्षशिला आणि आत्ता सध्या ते ठिकाण आहे पाकिस्तान, रावळपिंडी येथे. 16वं आणि शेवटचं जे आहे महाजनपद ते आहे कंबोज. त्याची राजधानी होती राजपूर म्हणजेच हाटक आणि सध्याचं त्याचं जे ठिकाण आहे ते काश्मीर आणि अफगाणिस्तान. तर अशा पद्धतीनं ही 16 महाजनपदं आणि त्यांच्या ज्या राजधान्या आहेत आणि आत्ता सध्या त्यांची नक्की जे ठिकाण आहे ते कोणतं ते आपण चार्टद्वारे बघितलेलं आहे. तर यातलं महत्त्वाचं काय होतं तर 13 नंबरचं जे महाजनपद आहे अश्मक, त्यालाच अस्सक म्हटलं जायचं. तर हे जे आहे ते महाराष्ट्रातलं एकमेव असं महाजनपद होतं
जे की दक्षिणेत आपल्या महाराष्ट्रामध्ये स्थित होतं. इतर बाकी सर्व जे आहेत तर ते महाराष्ट्रातलं आपलं एकमेव असं काय होतं तर महाजनपद होतं. ते आपल्यासाठी महत्त्वाचा क्वेश्चन आहे. तर ते कुठं स्थित होतं महाराष्ट्रामध्ये? गोदावरीचं जे खोरं होतं, गोदावरी नदीचं, त्या नदीच्या खोऱ्यामध्ये हे पैठण स्थित होतं. आता हे जे सारे मी महाजनपद त्यांच्या राजधान्या तुम्हाला इथं चार्टद्वारे सांगितलेल्या आहेत, त्या तुम्ही नोट डाऊन करून घ्या, कारण त्या बऱ्याच एक्झाम्समध्ये आलेल्या आहेत. तर त्यानंतरचा जो पॉईंट आहे ते म्हणजे महाजनपदामध्ये राज्यपद्धती कशी चालायची. तर आता बघा, जी महाजनपद होती त्यांमध्ये 2 प्रकारची शासन प्रणाली होती. एक म्हणजे राजेशाही आणि दुसरं म्हणजे गणराज्य किंवा प्रजासत्ताक. आता राजेशाहीमध्ये बघा, यात काय व्हायचं तर राजा प्रमुख असायचा आणि हे पद वंश परंपरेने चालत असे. जसं की एखादा राजा असेल तर पुढं त्याचं वंश परंपरा म्हणजे त्याचा मुलगा, त्याचा नातू, अशा पद्धतीनं काय व्हायचं तर ते पुढं जात जायची. म्हणजे ही राजेशाही परंपरा वंश परंपरेने काय होत होती तर चालत जात होती. त्यानंतर आहे गणराज्य किंवा प्रजासत्ताक. आता यात काय व्हायचं, यात निर्णय हे राजाद्वारे नव्हे तर लोकांमधून निवडलेल्या वरिष्ठ सदस्यांच्या समितीद्वारे किंवा सभागृहात चर्चेद्वारे घेतले जातात. म्हणजे बघा, तेव्हा ही गणराज्य आणि प्रजासत्ताक पद्धती होती. म्हणजे राज्यपद्धती फक्त 2च पद्धतीमध्ये होती. ती कोणती तर पहिली म्हणजे राजेशाही आणि दुसरी म्हणजे गणराज्य किंवा प्रजासत्ताक. राजेशाहीमध्ये काय आपल्याला नावातच कळते की राजाशी रिलेट म्हणजे राजा म्हणेल तसं किंवा त्याचीच वंश परंपरा पुढे चालत जात असे. आणि गणराज्य किंवा प्रजासत्ताक म्हणजे काय की यात जे काही निर्णय आहेत ते राजाकडून घेतले जात नव्हते, तर लोकांमधून निवडलेल्या वरिष्ठ सदस्यांच्या समिती ज्या असायच्या त्याद्वारे निवडलं जायचं. आणि ती जी काही सभागृह भरायची तर त्या सभागृहात जे घेतलेले निर्णय होते चर्चेद्वारे ते काय केले जायचे तर मानले जायचे. आता महाराष्ट्राचं स्थान यात काय होतं बघूयात आपण. हा महत्त्वाचा पॉईंट आहे आपल्यासाठी महाराष्ट्रीयांसाठी की या 16 महाजनपदांपैकी अश्मक महाजनपद, मगाशी मी जे सांगितलं की अश्मक हे जे महाजनपद आहे ते गोदावरी नदीच्या खोऱ्यात म्हणजेच आजच्या महाराष्ट्राच्या भूमीत अस्तित्वात होतं. म्हणजे याची राजधानी कुठली होती तर पैठण प्रतिष्ठान ही होती आणि हे दक्षिणेत असणारं एकमेव महाजनपद होतं. तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो की महाराष्ट्रात कोणतं महाजनपद स्थित होतं, ठीक आहे, किंवा त्याची राजधानी विचारली जाऊ शकते. असं फिरून प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे हे तुम्ही सगळं नोट करून घेणं गरजेचं आहे. तर कोणतं महाजनपद महाराष्ट्रामध्ये होतं तर अश्मक हे महाजनपद महाराष्ट्रामध्ये स्थित होतं. आणि ते कुठं स्थित होतं तर गोदावरी नदीच्या खोऱ्यात म्हणजेच आजच्या महाराष्ट्राच्या भूमीत, ठीक आहे, अस्तित्वात होतं. आणि त्याची राजधानी जी होती ती पैठण ही होती. त्यानंतर आता हे महत्त्वाचं वैशिष्ट्य काय आहे महाजनपदाचं ते बघूया. या महाजनपदांमध्ये अंतर्गत सत्ता स्पर्धा चालत असे. बघा, या महाजनपदांमध्ये सुद्धा एकमेकांच्यामध्ये सत्ता स्पर्धा चालायची की कोणाची सत्ता येईल किंवा काय. म्हणजे हे लढायांद्वारे वगैरे होत जायचं, यामध्ये स्पर्धा होत जायची. कालांतराने काय झालं मग मगध या महाजनपदानं इतर लहान राज्यांना आपल्यात विलीन केलं म्हणजे आपल्या राज्यामध्ये त्याला घेतलं गेलं त्यानं. आणि त्यातूनच पुढं काय झालं तर मौर्य वंशासारखं विशाल साम्राज्य उभं झालं. आता मौर्य साम्राज्याचं जे काही हे आहे निर्मिती आहे ते आपण स्पेशली एका खास व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. पण इथून पुढं काय झालं तर मौर्य साम्राज्याला सुरुवात झालेली आहे. तर ही महाजनपदं जी आहेत जी वैदिक काळानंतर उदयाला येऊ लागली, तर हा सुद्धा जो कालावधी आहे तो काही लगेच घडलेला नाही, त्याला सुद्धा बराच कालावधी गेलेला आहे. आणि हळूहळू मग काय झालं, जी छोटी छोटी महाजनपदं होती त्यावर काय झालं तर ही मगधसारख्या ही जी मोठी महाजनपदं होती त्यामध्ये बलाढ्य होती, त्यांनी काय केलं तर त्यांना आपल्या राज्यामध्ये विलीन करून घेतलं आणि त्यात त्यांचं काय केलं, त्यांचं साम्राज्य मोठं केलं गेलं. मग तिथून पुढचा प्रवास कसा सुरू झाला हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया.
तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की शेअर करा. आणि जे मी मगाशी राजधान्या प्रत्येक महाजनपदाच्या राजधान्याने जी महाजनपदं आहेत 16, तो जो चार्ट दिला होता तो नक्की नोट डाऊन करून ठेवा, कारण तो खूप 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 महत्त्वाचा चार्ट आहे. आणि त्याच्या जर तुम्हाला नोट्स हव्या असतील PDF मध्ये तर नक्की कमेंट करा, तुम्हाला त्या पुरवल्या जातील. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण मौर्य साम्राज्यावर गप्पा मारणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये आपण जी महाजनपदं बघितली ती तोपर्यंत तुम्ही स्टडी करून ठेवाल अशी अपेक्षा आहे. थँक्यू.